करताना ज्या आपण चुका करतो त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। सगळ्यात पहिली आणि मोठी चूक म्हणजे योगाची आसनं करण्यापूर्वी आपण वॉर्मअप करत नाही। वॉर्मअप करताना सूक्ष्म व्यायाम आणि स्थूल व्यायाम हे केले गेले पाहिजेत आणि त्यानंतर आसनं करावी। दुसरी चूक म्हणजे आपण घाईघाईने आसनं करतो। तर योगा करताना आपण घाईघाईने आसनं करणं अपेक्षित नाहीये। योगाची व्याख्याच मुळात स्थिर सुखम आसनमशी आहे। म्हणजे ही आसनं आपण अतिशय सावकाशपणे आणि संतपणे केली पाहिजे। त्यानंतर आपण योगासनं करताना इतरांची नक्कल करतो। तर असं करू नका। इतरांना जर ॲडव्हान्स आसनं काहीतरी जमत असतील तर तसं बघून आपण करायला जातो, पण आपल्याकडून ती होत नाहीत। आपण सुरुवातीपासून अगदी जी आपल्याला जमतील ती आणि तशी यथाशक्ती यथाअवकाश अशा प्रकारे आपण योगासनं केली पाहिजेत। त्यानंतर योगा करताना आपण श्वास रोखून धरतो, तर ते अपेक्षित नाहीये। योगा करताना तुमचा श्वास हा एका लयीत शांत आणि संत असला पाहिजे। काही काही योगासनं करताना जेव्हा आपण आकाशाच्या दिशेने बघत असतो तेव्हा श्वास घेतला पाहिजे। जमिनीच्या रेषेत जेव्हा आपण समांतर आपली शारीरिक स्थिती असते तेव्हा आपण श्वास रोखला पाहिजे आणि जेव्हा आपण खाली जमिनीकडे झुकलेलो असतो तेव्हा आपण श्वास सोडला पाहिजे। त्यानंतर पुढची चूक म्हणजे आपण जेव्हा एखादं आसन करत असतो तेव्हा आपलं शरीर काहीतरी दुखत असतं किंवा आपल्याकडून होत नसतं, तरी पण त्याही अवस्थेत आपण योगाची आसनं करत असतो। तर असं करू नका। एखादं योगाचं आसन करताना जर आपल्याला काहीतरी शारीरिक त्रास होत असेल तर तिथं आपण थांबलं पाहिजे। तर ह्या आपण चुका योगा करताना टाळल्या पाहिजेत। तर या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।